नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक राजकीय बातमी आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये झालेली पिछेहाट आणि या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजप एससी आणि एसटी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीसांनी चर्चा केली आहे. विरोधकांचे नरेटिव्ह खोडून काढण्यामध्ये कमी पडलो असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. विधानसभा निवडणुकीमध्ये बेसावध राहू नका अशा सूचना देखील देवेंद्र फडणवीसांनी दिल्या. एससी आणि एसटी वर्गातील लोकांच्या मतांसाठी भाजपकडून आता रणनीती आखायला सुरुवात झाली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्यासोबत आहेत. विनायक, लोकसभेमध्ये जो काही फटका बसला तो विधानसभेला बसू नये यासाठी कुठेतरी भाजप खबरदारी घेत आहे. लोकसभेत मोठा फटका जो आहे तो भाजपला बसलेला आपल्याला एससी आणि एसटी मतांचा पाहायला मिळाला. नेरेटिव्ह जे आहे ते विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात सेट जे आहे ते करण्यात आले. तर भाजपचा नेहमीच आरोप राहिलेला आहे. त्याच अनुषंगाने काल एक महत्वपूर्ण बैठक जी आहे ती भाजपने घेतलेली आहे. एससी आणि एसटी आघाड्या ज्या भाजपच्या आहेत त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा जी आहे ती ही बैठक घेतली आणि कुठेतरी आगामी विधानसभेसाठी तयारीला लागा अशा आदेश जे आहेत ते त्यांना देण्यात आलेले आहेत. आणि जो नेरेटिव्ह विरोधक उभा करतायत तो कुठेतरी खोडून काढण्यात आपण अपयशी ठरलेलो आहे. त्यामुळे विधानसभेत अशा पद्धतीने जर नेरेटिव्ह आले तर आपण त्याला जोक उत्तर जे आहे ते दिलं पाहिजे अशा शब्दात त्यांनी ह्या बैठकीत जे आहे ते दिलेलं आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच विनायक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.